नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण लेस वापरून खूप सुंदर आणि सोपी अशी चौकोनी गळ्यावर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि इथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. त्यानंतर इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केला. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी मी गळ्याची उंची आहे ती 9 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे येथे मी 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला इथे एक चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची रुंदी आणि उंची घ्या. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं हाताने टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची मार्किंग आपली पलीकडच्या बाजूला देखील ट्रेस होत म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा, जेथे आपले कॉर्नर म्हणजेच या गळ्यामध्ये जेथे कुठे आपले कोपरे येतील ना, त्याच कोपऱ्यांवरती आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला फिरवत मग पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे बघा, आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, तेही संपूर्ण गळ्याभोवती. त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे पलटी करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपलं अस्तर होतं त्याला आतल्या बाजूला म्हणजेच रॉंग साईडला पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. म्हणजे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती तुम्हाला इथे पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने देखील स्टिक करू शकता. पण नेहमी मी तुम्हाला तीच पद्धत दाखवते, म्हणून आज म्हटलं जे नवीन आहेत त्यांना देखील समजावं, त्यामुळे ही पद्धत दाखवते आहे. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत त्याला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच बॅक डाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅक डाट आहे ना त्याला देखील अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी ब्राऊन कलरची म्हणजेच आपल्या बॅक पार्टच्या कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची लेस घेतलेली आहे. आणि इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली गळ्याची कडा आहे ना अगदी त्यावरती घेऊन व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त लेस स्टिच करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे कुठे आपले कॉर्नर येतील म्हणजेच टोक येतील
तेव्हा लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर आपण जो पहिला गळा ड्रॉ केला होता ना, त्याच्याच अगदी बाजूला थोडासा गॅप ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा दुसरा शेप आखून घ्यायचा आहे. येथे कदाचित हे जे ब्लाऊज पीसचं कापड होतं त्याचे धागे निघत होते, त्यामुळे मला चॉक जास्त ठळकपणे ड्रॉ करता आला नाही. पण जर तुम्हाला इथे क्लिअरली डिझाईन लक्षात येत नसेल तर शेवटी बघा, लेसला मी स्टिच केल्यानंतर ती डिझाईन मी कशी ड्रॉ केली आहे ते तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर बॅक पार्टला असं अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर इथे हाताने थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्यायचे, जेणेकरून जी आपली ती डिझाईन होती ना ती दुसऱ्या पार्टवर देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. इथे बघा, ह्या दोन्हीही जो हा कर्व आकार आहे ना, त्या दोन्हीही आकारांमधला हा जो गॅप आहे ना, तेथे मी एक लेसला स्टिच करून घेते आहे. आणि जी वरची आणि खालच्या बाजूची लेस आहे त्यामध्ये मी अंदाजे 1 इंच मार्जिन ठेवलेलं असेल. त्यानंतर त्याच्याच खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सेम त्याच गॅपमध्ये ही जी दुसरी लेस आहे ना त्याला देखील स्टिच करून घ्यायचं आहे. आणि या लेसमध्ये देखील मी अंदाजे 1 इंच गॅप ठेवला असेल. तुम्ही मात्र तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार हा गॅप ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपला कर्व आकार आलेला आहे ना, तेथून स्टार्ट करायचा आहे डिझाईन स्टिच करण्यासाठी, म्हणजेच या लेसला स्टिच करून घेण्यासाठी. तर इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो खालच्या बाजूचा कर्व आकार आला आहे ना, सगळ्यात अगोदर आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे माझा एक कॉर्नर आलेला आहे डिझाईनमध्ये, तर त्याच कॉर्नरला फिनिश करण्यासाठी येथे लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे हे गरजेचं नाही आहे की मी खालच्याच बाजूने लेसला स्टिच करते आहे, म्हणजे तुम्ही देखील खालच्याच बाजूने लेसला स्टिच करा. तुम्हाला जी कोणती पद्धत सोयीस्कर असेल त्या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तरी देखील चालेल. सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या बाजूची डिझाईन आहे ना, तेथे देखील डिझाईनला फॉलो करत या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ही जी दुसरी साईड होती ना, तेथे देखील सेम त्याच पद्धतीने लेसला स्टिच करून हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. त्यानंतर इथे मी कमरपट्टीला स्टिच करून घेते आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला सरळ अगदी शेवटपर्यंत कमरपट्टीला स्टिच करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला कमरपट्टीला नॉर्मली आपण ज्या पद्धतीने स्टिच करतो त्याच पद्धतीने सरळ अगदी शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील या लेसला ठेवून घेऊन मी सरळ अगदी शेवटपर्यंत तिला स्टिच करून घेते आहे. कारण की जर कमरेच्या बाजूला लेसला स्टिच केलं तर आणखीन ब्लाऊजला हेवी लुक येईल. त्यामुळे पण हे ऑप्शनल असणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टिच करू शकता, नाहीत केलं तरी देखील काही प्रॉब्लेम नाही, पण करा जेणेकरून आपला ब्लाऊज आणखीन छान दिसेल. आणि येथे शेवटी आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार केलेले आहेत. आणि बघा, आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती छान आलेला आहे आणि फक्त लेसच यूज करून किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.